नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चिकू ब्लॉगमध्ये. तर आपल्या खूप दिवसांनी ब्लॉग येत आहेत. तर आता मी ब्लॉगसुद्धा कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओना जसं सपोर्ट केला आहे तसं या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि पुढे पण आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत. तर असंच कायम सपोर्ट करत राहा. तर आज मी चाललो पेन आमरापूरला. तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो गणपती यावर्षीचे नवीन मॉडेल, म्हणजे कसं काम असणार यावर्षीचं दाखवणार आहे. आणि यावर्षी आपल्याला वन साईड मार्केट जाम करायची मंडळी. तर असा सपोर्ट आपला कायम राहू द्या. कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण निघलोय जाण्यासाठी. तर आपल्या मागच्या टायमाला जे ब्लॉग बनवले त्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल धन्यवाद. तसाच सपोर्ट या व्हिडिओला पुढच्या व्हिडिओला पण देत राहा. मागच्या टायमाला जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपले काही व्हिडिओ आले नाही. तर आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहे वर्षाच्या गणपती न्यू मॉडेल काय असतील ते. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा. आणि आपले पण कारखाना उद्यापासून चालू होणार आहे, त्याच्यामुळे आपली पण गणपतीची गाडी येणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आपल्या भावाला सपोर्ट करा. तर भावांना भेटू पुढे. चला. तर गाईज आता आपण पोहोचलो मशामध्ये. तर बघू शकता मशाची जत्रा इथे होती, पण आता मात्र मशाची जत्रा पूर्ण खाली झाली आहे. तर इकडे अजून पालण्यावाले काही गेले नाही अजून, त्यांचा सामान काही नेलं नाही. तर हे बघा मसोबाचं मंदिर. माझ्यासोबत आहे अक्षय आणि इकडे आमचा बारक्या आहे पाठच्या साईडला. तर पाठच्या साईडला. तर आता आम्ही पोहोचलो मशामध्ये. अजून मसा काय आज मसा पूर्ण खाली आहे, अजून काय आलं नाही. दुकानं बिकानं बंद आहेत. तर गाई जाता आम्ही आलो कलमोळामध्ये. तर इकडे नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर गाई जाता नाश्ता करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतोय. तर गाईच पुढे आता एकविराईची पालखी आहे, आसनगावची पालखी आहे. शहापूरमधलं आसनगाव, तिथले एकविराईला भेट देण्यासाठी चालले. तर पुढे आपण पालखीचं दर्शन घेऊ जरा. आसनगावची पालखी इकडे आलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो कर्जतला. तर आता आपण कर्जतमध्ये आहेत. तर आता आपल्याला मला वाटतं 1-1.5 घंटा लागेल अजून पोहोचायला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहे थोड्याच वेळामध्ये पेनमध्ये आमरापूरमध्ये. तर हा वरून जाणारा ब्रिज तो वरचा रस्ता पेनला तो, आणि इथून आपण राईट मारून आमरापूरमध्ये एंटर होणार आहेत. तर आता तुम्हाला दाखवणार आहे गणपतींचं माहेरघर म्हणजे आमरापूर पेन. तर काही आता आपण थोड्याच अंतरावरती आहे. तर ब्लॉग आपला कंटिन्यू करत राहा. तर इकडे आता सुरुवात झालेली आहे कारखान्यांची, बघू शकता तुम्ही. इकडे पेंटिंगला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर आता आपण आमरापूरमध्ये आहेत. तर आपली गाडी आता तिकडे पुढे उभी आहे. तर आपण तिथलं पोचल्यानंतर आपली गाडी भरायला घेणार आहेत. बघू शकता तुम्ही गणपतींचे कारखाने. आमरापूरचा गेट जेव्हा पडलेलाच असतो. आता ट्रेन चालले. इकडे सुद्धा गणपतींचे कारखाने आहे. जेव्हा येणार तेव्हा गेट पडलेलाच असतो. तर आता आपण आमरापूरमध्ये आहेत. तर आपल्याला जोयाला कलव्याला गणपती भरायचे. तर आपली गाडी तिकडे उभी आहे. तर आता आपण तिकडे जाण्यासाठी निघलोय. इकडे हल्दी पण झाली. तर इकडे हल्दी पण आहे.
अक्षाचा विचार चाललाय दुपारचा ताव मारायचा इकडं हल्दीना. तर बघू जसा टाइम होईल तसा ताव मारणार आहे. 100% मिशन कम्प्लीट करायचे. तर गाईज आता आपण आलोय अमरापूरमध्ये. तर बघू शकतो मी इकडे बल्ला लाट्स. तर इकडे बाप्पाची गाडी निघलेली आहे गणपतींची. तर इकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे.
तर गाडी आता आपण पोचलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये आपली गाडी इकडे येईल. गाडी भरला घेणार आहेत. तर बघू शकता इथे पण आपण कारखाने बुक केलेले आहेत. तर इकडे शर्तीनं आल्यावर का वाटत आहे. इथून शेवटचा टोक आहे. तर इकडून सर्व कारखाने आपण बुक केलेले आहेत गणपती कारखान्यामधले. तर आपण गाडी भरत भरत जाणार आहेत. तर आपल्याला पूर्ण दिवस लागणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर बघू शकता तुम्ही इकडे कास्टिंगचं काम चालू आहे. तर इकडे पूर्ण शेतं भरलेली आहेत गणपतींच्या मध्ये. इकडे जॉईंटचं काम चालू आहे. शिवशंकर मॉडेलमध्ये बघू शकता न्यू मॉडेल. तर काहीच बघू शकता तुम्ही आता इकडे सर्व गणपती आहेत. इकडे पण पूर्ण शेतं भरलेली आहेत गणपतीमध्ये. 4-5 दिवसामध्ये खाली होतील पूर्ण शेतं. एवढी नजर जाईल तेवढे गणपतीच बघायला भेटतील. टिटोळा भारी. इकडं पेंटिंग चालू आहे. एक घोडे दे तो शर्तीने आलं ते काय बोला त्या काल कुयाट पडतील. आता आपली गाडी आलेली आहे. तर आता आपली गाडी भरला घेणार आहेत. अरे आपले गाडीवाले दादा मित्रांनो आपल्या कारखान्यामध्ये सुद्धा गणपती भरायचे. तर इकडे पॉलिशचं काम चालू आहे. तर मित्रांनो या इकडे आपली गाडी आहे. तर आता आपल्याला या कारखान्यामधले गणपती भरायचे. आता आम्हाला या कारखान्यामध्ये गणपती भरायचे. गाडी लोड झालेली आहे. तर इकडे बघू शकता महासागर महासागर गणपतींचा महासागर बघू शकता. ठेव त्या गणपती घे. चला आता आपण आपली गाडी भरलेली आहे. त्याचे 1:30 वाजलेत आणि या कारखान्यामध्ये आपण गणपती भरणार आहे. तर आपले व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आपल्या व्हिडिओ जर आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका अजिबात. आता आम्ही कारखान्यामध्ये गणपती भरणार आहे. तिकडचे सर्व गणपती आपण बुक केलेत ते गाडीमध्ये टाकणार आहे. गाडी आपली एवढी लोड झालेली आहे. तर कंटिन्यू गाडी आता मी गाडी भरून घेतो. उमासा उमासा आता आपली गाडी भरून झालेली आहे. तर 80% आपली गाडी भरून झाली. आता आपल्याला या कारखान्यामधले गणपती घ्यायच्यात आणि या कारखान्यामधले पण आपले गणपती आहेत. इथे पण थोडे गणपती आहेत. ते आता गणपती टाकून आता थोड्या टायमामध्ये आपण निघणार आहेत घरी जाण्यासाठी. असंच आपल्याला प्रतिसाद देत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर अजून 2-3 तास लागणार आपल्याला निघण्यासाठी. मागच्या वर्षी आपल्याकडे ट्रेड निघले होते. नवीन मॉडेलमध्ये आलेले कोली लुकमध्ये. काही इकडे आपले काका भेटले. काका काय डायलॉग मारता? एक डायलॉग होता इकडे. एक डायलॉग होता. एक डायलॉग होता कुठला तरी.
सॉन्ग भी गाना जले को आग कहते हैं, बूझे को राख। जिस राख से बारूद बनता है उसको मैनेजर कहलाते हैं। हा एक नंबर एक नंबर एक नंबर यार तू थम्सअप दे ना जय तर इकडे काकाने पण टॉपचा डायलॉग मारलेला आहे. काका एकदम हसून खेळून जातात बघू शकता तुम्ही काहीच. खाली लाली भरती दत्ताची गांग भरती. बाबा टॉपचा ना टॉपचा डायलॉग आहे टॉपचा. टॉपचा काम आहे. इकडे गाडी भरलेली आहे पूर्ण पॅक झालेली आहे आणि ती गाडी आता निघलेली आहे मशाला जाण्यासाठी आपल्या कारखान्यामध्ये. तर दिलेली आहे सांग तर या कारखान्यामध्ये सुद्धा गणपती आपण भरतो. तर मित्रांनो आता आपली गाडी भरलेली आहे. आपली गाडी गेली आहे पुढं. तर आता आपण निघलो घरी जाण्यासाठी. तर आपला ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आपल्या भावाला सपोर्ट करा. तर आपले आता नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत तर सबस्क्राईब करून ठेवा. तर गाडी पुढे गेलेली आहे तर गाडी पण खाली करायला लागेल. ब्लॉग आपला कंटिन्यू करत राहा. गाडी खाली करताना पण तुम्हाला मी दाखवणार आहे गाडी कशी खाली करते. आपला गोडाऊन पण दाखवणार आहे. इथे नको बाहेर घेऊ. तर इकडे आपली गाडी चाललेली आहे. तर आता आपण मग घरी जाण्यासाठी निघणार आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मेन अमरापूर सोडला आहे आणि आता आपण घरी जाण्यासाठी निघलो आहे. आता आम्ही उसाचा रस्ता येण्यासाठी थांबलो आहे. तर बघू शकता तुम्ही आता इकडं उसाचा रस्ता येण्यासाठी थांबलो आम्ही. तर इकडे पनवेल पेन हायवे हा. तर आता आपली गाडी गेले पुढे. तर आता आम्ही मग गाडी जरा पुढे गेल्या आज आम्ही गाडीच्या मागे आहेत. तर जाऊन आम्हाला गाडी खाली करायची. आज गाडी पूर्ण भरली आम्ही. द किंग मेकर द आर्टिस्ट बाबाने माझा टोपचीच घातलाय. तर काहीच बघू शकता एकदम गावराम पद्धतीने बघू शकता. काय द्या या काय या काय अपमेट टाक हे बारकाईचा पकड सुधरा रे सुधरा. इकडं टाक इकडं. आता निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला तर लवकरच कमेंट करून सांगा. आता आपली गाडी आलेली आहे. तर आता थोड्या टायमात आपण गाडी खाली करायला घेणार आहेत. तर रात्रीचे 10 वाजलेत आणि आता इकडे आपले सुद्धा सर्व मंडळी आलेली आहे गाडी खाली करण्यासाठी. तर आता आपण गाडी खाली करायला घेणार आहेत. नारळी होतं बरं का हे बॅटरी गिंबल कुठे आहे आपलं गिंबल गणपती बाप्पा मोरया. चला बघू आता गाडी खाली करा दे बेकून अशा. मित्रांनो आता आपण आलो ज्येष्ठ घरी. तर आपली गाडी बिडी खाली झालेली आहे. ज्येष्ठ आता आलो आहे आणि आंघोळ बिघोळ धुतलं. आज खूप दमलो आहे. तर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आपले नवनवीन ब्लॉग येणार आहेत तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.